नमस्कार, गुड मॉर्निंग. आपण एक नवीन पार्ट घेऊन आलेलो आहे. बीकॉम 6 मध्ये आपण आपला पार्ट आहे तो आहे होल्डिंग कंपनी. ठीक आहे ना. दिलेलं आहे. माझं नाव आहे अतुल दानव. बीकॉम 6 RT नागपूर युनिव्हर्सिटी यामधलं एक चॅप्टर आहे आपल्याकडे होल्डिंग कंपनी. मी होल्डिंग कंपनी हे सर्वांसाठीच आहे, लेकिन नागपूर युनिव्हर्सिटी 6 मध्ये होल्डिंग कंपनी हा पार्ट आहे. या पार्टमध्ये आज टॉपिक घेऊ आपण. यामध्ये ते घेऊ आपण मायनॉरिटी इंटरेस्ट. म्हणजे आपला आजचा जो टॉपिक आहे तो आजचा टॉपिक आपल्याला मायनॉरिटी इंटरेस्ट हा आपला टॉपिक आहे आजचा. मायनॉरिटी इंटरेस्ट. तर मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे काय होतं आणि ते कसं दिलं जाते. याच्या आधी आपण मायनॉरिटी इंटरेस्ट बद्दल बोललो होतो, पण त्याच्यामध्ये एक्झाम्पल त्याचं आपण एक्झाम्पल पाहिलं नाही. आता आपण त्याचं एक्झाम्पल सुद्धा आपण पाहू. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. याच्या आधी आपण कॉलेजसाठी व्हिडिओ बनवलेले आपण कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवताय. या व्यतिरिक्त जर काही विद्यार्थ्यांना पाठवायचं असेल तर तुम्ही त्यांना शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे, कारण की आजची कंडिशन कोरोनाची स्थिती असल्यामुळे आपण प्रत्येक विद्यार्थ्यांचा क्लास घेऊ शकत नाही. या ऑनलाईनच्या माध्यमातून काही ना काही फुलाचे पाकळी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना समजली पाहिजे. तर मायनॉरिटी इंटरेस्ट आहे हे याबद्दल बोलू आपण. आता मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे काय होते, म्हणजे याचं काय होते की आपल्या कंपनीमध्ये म्हणजे सबसिडियरी कंपनीमध्ये एका होल्डिंग कंपनीने शेअर होल्ड केले असेल. ठीक आहे. आता हे आपल्याकडे एक्झाम्पल आहे. ते एक एक्झाम्पल दिलेलं आपल्याला की म्हणजे इलिस्ट्रेशन नंबर 11 आपल्याकडे कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट विथ द गुडविल. इथे गुडविल प्रॉफिट म्हणलेलं आहे. मी गुडविल सध्या बोलू नये आपण. पार्टली ओनर अँड सबसिडरी म्हणजे पार्टली जे गुडविल निघणार ते पार्टली ओनर्ड आहे म्हणजे होल्डिंग कंपनी आहे, आणि बाकीचे उरले सबसिडरी. जे बॅलन्स ऑफ सबसिडरी आहे त्याला म्हणजे मायनॉरिटी इंटरेस्ट. जे बॅलन्स ऑफ दिलेलं आहे. आपण एक्झाम्पल वाचून घेऊ आपण. ऑन 31 मार्च 2004 द बॅलन्स शीट ऑफ HM. तर HM म्हणण्यापेक्षा मी फक्त याचं H लक्षात ठेवायचं. H फॉर होल्डिंग. M लक्षात घ्यायचं नाही, H लक्षात ठेवा. H फॉर होल्डिंग कंपनी. ठीक आहे ना. आणि नंतर दिलेलं अँड लिमिटेड अँड सबसिडरी लिमिटेड ST दिले तुम्हाला. ST न लक्षात S लक्षात ठेवा. S लिमिटेड. S फॉर सबसिडरी. ठीक आहे ना. स्ट्यूड ॲज फॉलोज दिले आपल्याला. बॅलन्स शीट 31 मार्च 2004. लायबिलिटीज होल्डिंग कंपनी सबसिडरी कंपनी. लायबिलिटीज दिलेले असे दिलेले होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी. शेअर कॅपिटल मध्ये लायबिलिटी शेअर कॅपिटल ॲट द रेट ऑफ 10 each. म्हणजे होल्डिंग कंपनी किती शेअर आपल्याकडे पाहून घेऊ आपण. किती होल्डिंग कंपनी शेअर दिली आपल्याला. दिले 2000. किती दिले 2 लाख ॲट द रेट ऑफ 10 each. किती झाले बरोबर आहे म्हणजे 20,000 शेअर. 2 लाख डिवाइड बाय जर आपण 10 केले तर 20,000 शेअर्स आपल्याला सबसिडरी कंपनीकडे येत आहे. त्यानंतर रिझर्व्ह आहे सबसिडरीच्या कंपनीचे 50,000 आहे. क्रेडिटर्स आहे 60,000. असेट मध्ये दिले करंट असेट दिलेले आपल्याला, सॉरी सन्ट्री असेट दिले आपल्याला. त्यानंतर 60% ऑफ शेअरिंग. हा एक नवीन पॉईंट आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय पाहिलं की 100% ऑफ शेअरिंग होतं. कोणाचं? होल्डिंग कंपनीचं. आता या ठिकाणी 60% ऑफ शेअर आहे. म्हणजे होल्डिंग कंपनीने फक्त सबसिडरीचे किती शेअर घेतले आहे? फक्त 60% शेअर्स इन द सबसिडरी लिमिटेड. फक्त 60% यांनी शेअरिंग केली. 100% शेअरिंग केलेली नाही आहे. ॲक्युअर्ड ऑन 31 मार्च ऑन जे काही इयर 31 ला केलं आहे. म्हणजे डेटचा इथे प्रॉब्लेम येणार नाही. 04 ला. म्हणजे याला ड्रॉप करून घेऊ आपण, समजेल तुम्हाला. तो ड्रॉप कर लेंगे आपण. ओके ठीक आहे सर. आपल्याला काय म्हणते कॅल्क्युलेट काय करा तिथे. कॅल्क्युलेट मनी इंटरेस्ट अँड गुडविल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ते आपण कंटिन्युटीमध्ये पाहू आपण. तर यामध्ये ऑन 30.4 दिलेलं बॅलन्स शीट दिलेलं आपला. तर इथे एक लक्षात घ्यायचं आहे 100% हे जे 2 lakhs आहे 100% सबसिडरी कंपनीचे शेअर्स आहे. 100% आहे. त्याच्यात 60% होल्डिंग कंपनीने शेअर होल्ड केलेले आहे. ठीक आहे ना. तेव्हा डायग्राम खाली म्हणलं आपण एक्झाम्पल दिलं आपल्याला की आपलं नाव आहे होल्डिंग कंपनीला एक्झाम्पल आहे. सबसिडरी कंपनीचे शेअर किती आहे? 2 लाख शेअर आहे. इथे दिलेलं आपल्याला की शेअर जे दिलेलं आहे ते आहे 20,000 शेअर ॲट द रेट ऑफ 10 each. अमाऊंट आहे 2 लाख रुपीज. ठीक आहे. म्हणजे काय समजू आपण इथे हे 100% शेअरिंग आहे. शेअरिंग काय आहे? हे जे शेअरिंग आहे हे शेअरिंग 100% आहे समजू आपण. काय शेअरिंग आहे? 100% शेअरिंग आहे बा समजू आपण. ठीक आहे. 100% शेअरिंग आहे. आता 100% शेअरिंग मध्ये 60% कोणी होल्ड केलेलं आहे? बरोबर आहे. कोणी होल्ड केलेलं आहे? होल्डिंग कंपनी.
ना माहिती आहे 60% होल्डिंग कंपनी होल्ड केलेलं आहे. मग 60% होल्ड केलं आहे तर मग 60% जर इकडे गेलं आपण, ठीक आहे, होल्डिंग कंपनीला, होल्डिंग कंपनी होल्ड दिली आपल्याला, होल्डिंग कंपनी दिलेलं इथे, होल्डिंग कंपनी होल्ड 60%, ठीक आहे, हे दिलं आपल्याला. मग बॅलन्स किती उरेल तुमच्याकडे, बरोबर ना, बॅलन्स उरेल ना, बॅलन्स किती उरलं आपल्याकडे, बॅलन्स जे उरलेलं आहे आपल्याला त्या बॅलन्सला कॉल्ड ॲज द मॉनिटरी इंटरेस्ट, ठीक आहे, याला कॉल काय केला आपण, मॉनिटरी म्हणलं आपण. 40% उरेल ना भाऊ, ठीक आहे, 40%, 60% इकडे गेलाय, 40% इकडे गेलाय. म्हणजे जे बॅलन्स आहे, म्हणजे होल्डिंग कंपनी टोटली वा कधी कधी काय राहते, किंवा होल्डिंग एक सबसिडियरी कंपनी आहे आणि फॉर एक्झाम्पल सबसिडी म्हणजे एक टाटा कंपनी आहे आणि टाटा कंपनीचे शेअर समजा रिलायन्स कंपनी घेत असेल, 100% शेअर्स घेत नाही आहे. रिलायन्स कंपनी म्हटलं मी टाटा कंपनीचे फक्त 60% शेअर करतोय बा, मग बॅलन्स त्या टाटा कंपनीकडे काही बॅलन्स उरेल ना, मग ते बॅलन्स जे उरले आहे त्याला म्हणजे मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणतो आपण, त्याला कॉल्ड ॲज काय म्हणलं, मायनॉरिटी. जे बॅलन्स शेअर उरेल, याच्या 2-3 वेळा सांगा तुम्हाला की जे बॅलन्स शेअर उरेल बेटा, त्या शेअरला म्हणतो आपण मायनॉरिटी इंटरेस्ट, बॅलन्सला म्हणतो आपण मायनॉरिटी इंटरेस्ट, ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या 2000 आहे, 20,000 आहे, मग 20,000 चे 60% काढा, याचे या अमाऊंटचे 60% किती राहणार पहा बरं, ठीक आहे, 60% याचे 60% किती आले, 12,000, याचेच काढले ना आपण 60%, म्हणजे 20,000 60% 12,000, म्हणजे 12,000 कोणाच झालंय, होल्डिंगचं, होल्डिंग कंपनी शेअरिंग झालं, ठीक आहे ना. आता या 20,000चं 40% 8,000, याचे 8,000, या अमाऊंटचे 8,000, ठीक आहे, 8,000 इथे, म्हणजे 20,000 चे 60% 12,000 आलाय, 20,000 चे 40% 8,000 आलाय, ठीक आहे ना. याला मी कमी करतो का तुम्हाला दिसलं पाहिजे, बरोबर, ठीक आहे, ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये एक समजलं तुम्हाला की मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे काय होते, की सबसिडियरी कंपनीचे जे होल्डिंग कंपनी शेअर घेतले ते सोडून जे बॅलन्स शेअर उरेल सबसिडियरी कंपनीचे, त्या बॅलन्स शेअरला म्हणतो मायनॉरिटी इंटरेस्ट, ठीक आहे. तुम्हाला कळलं इथपर्यंत, त्या बॅलन्स शेअरला काय म्हणतो, मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणतो आपण. नंतर इथे आपल्याला इथे लिहिलं आपण कॉस्ट, आपल्याला एक्झाम्पल मध्ये काय म्हणते ते कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, पाहू आपण काय कॅल्क्युलेट म्हणते, कॅल्क्युलेट काय म्हणते आपल्याला, दिसते तुम्हाला काय म्हणते आपल्याला, कॅल्क्युलेट करा म्हणते, कॅल्क्युलेट मायनॉरिटी इंटरेस्ट, खाली वर दिलं तुम्हाला, खाली आहे कॅल्क्युलेट मायनॉरिटी इंटरेस्ट. आपल्याला मायनॉरिटी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, अमाऊंट आणि अमाऊंट ऑफ गुडविल, मग आपल्याला गुडविलची अमाऊंट आपल्याला करायची, कॅल्क्युलेट करायची, गुडविलची अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे, म्हणजे कॉस्ट ऑफ कंट्रोल पाहिजे दिलंय तुम्हाला. आपल्याला काय करायचं आहे, कॉस्ट ऑफ कंट्रोल आपल्याला करायचं, कॉस्ट ऑफ कंट्रोल. मग कॉस्ट ऑफ कंट्रोल सुद्धा आपण करायचं आहे. तर कॉस्ट ऑफ कंट्रोल कसं काढायचं, कॉस्ट ऑफ कंट्रोल मध्ये गुडविल निघते असं यांनी बोललेलं आहे, आपण जाऊ द्या, आपण पाहू आपण काय आहे तर आपल्याकडे, ठीक आहे, चलो ठीक आहे. हे हा भाग समज तुम्हाला. इथे पर्सेंट जर काढला म्हणलं इथे म्हणजे किती पर्सेंट आहे, 60%, म्हणजे पर्सेंट दिलेलं ऑलरेडी, त्यामुळे आपल्याला रेशो काढण्याची गरज नाही आपल्याला. आता इथे पहिले आपण लिहिलं आहे, इथे सेकंड लिहिलं आहे, इथे फर्स्ट लिहिलेलं आहे, कॅल्क्युलेट कॉस्ट ऑफ कंट्रोल, अँड इथे सेकंड आहे कॅल्क्युलेट मॉनिटरी इंटरेस्ट. आता हे कॅल्क्युलेट कॉस्ट ऑफ कंट्रोल म्हणजे होल्डिंग कंपनी, हे काय कॉस्ट ऑफ कंट्रोल समजायचं होल्डिंग कंपनीचं, ठीक आहे ना. हे कॉस्ट ऑफ कंट्रोल जे आहे ना, हे होल्डिंग कंपनी समजायचं आपण, ही होल्डिंग कंपनी आहे आपल्याकडे, हे होल्डिंग कंपनी, ठीक आहे. आणि मॉनिटरी इंटरेस्ट समजायचं ते बॅलन्स ऑफ सबसिडियरी कंपनी, म्हणजे जे बॅलन्स उरले सबसिडियरी कंपनीचे जे बॅलन्स आहे, बॅलन्स शेअर आहे, त्या बॅलन्स शेअरला म्हणतो मॉनिटरी इंटरेस्ट. आता इथे कॉस्ट ऑफ कंट्रोल 60% आहे, म्हणजे होल्डिंग कंपनी 60% वाली आहे, हे वरती पहा, होल्डिंग कंपनी किती पर्सेंट आहे, 60% होल्डिंग कंपनी, इथे 60% होल्डिंग कंपनी, आणि मॉनिटरी इंटरेस्ट किती आहे, 40%, मॉनिटरी 40% मॉनिटरी इंटरेस्ट, क्या मॉनिटरी, कळलं. आता इथे इन्व्हेस्टमेंट घेतलं, पहिला पॉईंट आपला इन्व्हेस्टमेंट, आता तुम्हाला माहिती पडलं असेल, पहिले आपण काय घेतोय, कॉस्ट ऑफ कंट्रोल पहिले घेतो इन्व्हेस्टमेंट ऑफ द होल्डिंग कंपनी. आता होल्डिंग कंपनी इन्व्हेस्टमेंट किती आहे हे लक्षात द्या, किती आहे सर पहा, वरती पाहू आपण किती आहे, वरती एक्झाम्पल मध्ये किती आहे, 60% असेट साइडला होल्डिंग कंपनी, 60% इन शेअर इन द सबसिडियरी कंपनी एक्वायर्ड ऑन 31 मार्च 2004, कॉस्ट रुपीज 60, किती आहे 1,62,400, किती आहे बरोबर 1,62,400 लिहिली. तर आपण काय लिहिली ते इन्व्हेस्टमेंट, लिहिली इन्व्हेस्टमेंट 1,62,400 लिहिलं ना. लेस करू आपण शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटल कोणाचं, सबसिडियरी कंपनीचे शेअर कॅपिटल. मग सबसिडियरी मध्ये शेअर कॅपिटल किती आहे,
किती आहे पाहून घेऊ आपण एकदा. किती आहे 2 लाख रुपीज है ना, 2 लाख रुपीज येते. मग 2 लाख रुपीज तर टोटली 100% ऑफ होल्डिंग कंपनी होते का, नाही. मग किती पर्सेंट होल्डिंग कंपनी होतं, 2 लाख 60%. किती 2 लाखचे घेतले आपण 60% किती राहणार, बरोबर. 2 लाख 60% काढा तुम्ही, किती आहे 60% 1,20,000 बरोबर आहे. आता हे जे आहे म्हणजे आपल्या सबसिडरी कंपनीमध्ये होल्डिंग कंपनीने 60% शेअर होल्ड केलेले आहे, बरोबर आहे. शेअर कॅपिटल ऑफ सबसिडरी 2 लाख आहेत, 60% 1,20,000 झाले. आता सर बॅलन्स किती उरले आपल्याकडे, मग मी 2 लाखची जी 60% हे 60% झाले, 60% ओके. आणि याचे जे होल्ड कंपनीने होल्ड केलेले आहे ते किती राहणार पाहिजे, 40% इकडे, 40% या ठिकाणी, समजलं. म्हणजे सबसिडियरी कंपनीचे 2 लाख शेअर्स आहे, 2 लाख शेअर होल्डिंग कंपनीने 1,20,000 शेअर घेतले आहे, 1,20,000. आणि बॅलन्स किती उरले 40%. हे 2 लाखाचे जे बॅलन्स शेअर उरले ते किती आहे 80,000. ठीक आहे 80,000 आहे ना, 80,000 हे झालं मायनॉरिटी इंटरेस्ट. म्हणजे सिंपल काय आहे की होल्डिंग कंपनी जेवढी शेअर होल्ड केलेले आहे शेअर कॅपिटल, जे बॅलन्स उरेल त्या बॅलन्सला म्हणतो मायनॉरिटी इंटरेस्ट. ठीक आहे ना, याला म्हणतो मायनॉरिटी इंटरेस्ट. हे झालं आपलं मायनॉरिटी बॅलन्स फॉर मायनॉरिटी इंटरेस्ट. ठीक आहे. आता पुढे काय दिलं आपल्याला, पुढे काय म्हणलं त्यांनी, पुढे म्हणलेलं आहे रिझर्व. ठीक आहे ना, याच्यामध्ये प्लस करतो कॅपिटल प्रॉफिट करतोय आपण. याच्या लास्ट सेक्शनला पाहिलं आपण, लास्ट व्हिडिओमध्ये आपण कॅपिटल प्रॉफिट बद्दल बोललो आपण. आता आपल्याकडे कॅपिटल प्रॉफिट नाही आहे, ते सोडून द्या. रेव्हेन्यू प्रॉफिट आपल्याकडे नाही आहे. तुम्हाला हा पॉईंट कळला का की इथे काय दिलेलं आहे 1,20,000 टोटल सबसिडियरीचे शेअर कॅपिटल आहे 2 लाख, त्यापैकी 60% मायनस केले 1,20,000 आणि याच्यापैकी जे बॅलन्स उरले ते झाले मायनॉरिटी इंटरेस्ट मध्ये गेलेले आहे 80,000 80,000. ठीक आहे सर, आम्हाला हे कळलं पॉईंट. ठीक आहे, काही मोठा विशेष नाही आहे. आता मग याच्यामध्ये एक गेलं सेकंड आहे रिझर्व. सबसिडियरी कंपनी रिझर्व प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही आहे. रिझर्व किती हजार आहे 50,000 आहे ना, 50,000 आहे, 50,000 आहे ना, हे किती आपल्याकडे 50,000 आहे, बरोबर आहे 50,000. आता 50,000 इकडे घेऊ आपण रिझर्व, रिझर्व 50,000. मग 50,000 चे 60%, कारण 100% नाही घ्यायचं, कॉस्ट ऑफ कंट्रोलला आता परत आपण 100% घेतलं. आता 100% यासाठी नाही घ्यायचं आहे की कारण की त्यांचे शेअरिंग होल्डिंग किती आहे फक्त 60% आहे, म्हणून कॉस्ट ऑफ कंट्रोल याचे 60%, रिझर्वचे सुद्धा 60% घ्यायची. मग 50,000 चे 60% किती राहणार, बरोबर आहे. ठीक आहे, किती आहे 30,000, 30,000 घेतले आपण. ठीक आहे 30,000 म्हणजे 2 लाखाचे 60%, 1,40,000, रिझर्वचे 60% 30,000. आता याचे बॅलन्स किती उरेल, बरोबर बॅलन्स किती उरले चले, हे बॅलन्स याचे जे बॅलन्स आहे या फायलाचे बॅलन्स जे आहे ते गेले मायनॉरिटी इंटरेस्टला. रिझर्व 50%, 40% 20,000 म्हणजे 20,000. 50,000चे 60% 30,000 इकडे, 50,000 चे 2 डिवायडेशन 60% हे 30,000 आणि 40% जे आहे ते 20,000 जे रुपीज आहे, म्हणजे 40% 20,000 रुपये हे गेलं मायनॉरिटी इंटरेस्टला, बॅलन्स वाल्यांना गेलं. ठीक आहे ना, गेले. आता 1,20,000 आणि 30,000 याला आपण कट करून टाकू, समजलं तुम्हाला. म्हणजे जसं आपण शेअर कॅपिटल सबसिडियरी कंपनीचे शेअर कॅपिटल 2 लाख होती, 60% कॉस्ट ऑफ कंट्रोलला दिले म्हणजे होल्डिंगला दिले, बाकी मायनॉरिटी इंटरेस्टला दिले. रिझर्व आपला 50,000 होता, 60% कॉस्ट ऑफ कंट्रोलला दिलं, कॉस्ट ऑफ कंट्रोल म्हणजे होल्डिंग कंपनीला दिलं, तर 30,000 30,000 रुपये बाकीचे उरलेले आपण मायनॉरिटी इंटरेस्टला दिले म्हणजे बॅलन्स वाल्याला देऊन दिले आपण. ठीक आहे, हे 2 पॉईंट मी कट करून लिहून घ्यायच्या नंतर तुम्ही. आता इथे काय झालं पहा 1,20,000 आणि 30 टोटल किती झाले दोघांची, या दोघांची टोटल जर केली आपण किती झाले, याची टोटल झाली 1,50,000. हे 1,50,000 टोटल झाली 1,50,000 दोघांची टोटल ना. ठीक आहे, म्हणजे 1,20,000 आणि 30 1,50,000 1,50,000. आता यांची 1,62,400 मायनस 1,50,000 इज इक्वल टू 12,500. मग 12,500 कॉलिंग देअर द गुडविल. का बरं मग इथे गुडविल नाव दिलं, कारण सर यामध्ये काय प्लस आहे ना, प्लस साइन ना,
प्लस साईन आहे, प्लस साईनचं काय नाव दिलं आपण, गुडविल. जर मायनस असतं तर आपण त्याला कॉस्ट ऑफ काय दिलं असतं, कॅपिटल प्रॉफिट नाव दिलं असतं. काय नाव दिलं असतं, कॅपिटल प्रॉफिट. ठीक आहे. आणि ते दिलेलं आपल्याला कॅपिटल रिझर्व, सॉरी कॅपिटल रिझर्व दिलं असतं जर मायनस असतं तर. आणि प्लस आहे म्हणून गुडविल नाव दिलं. तर गुडविल लिहायचं कुठं, कन्सोलिडेट बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहून टाकायचं जर गुडविल आलं तर, बॅलन्स शीट विचारली तर. ठीक आहे, हा पॉईंट झाला. मॉनिटरी इंटरेस्ट बद्दल जर आपण इकडे आलोय, इकडे जर विचार केला, एकच विचार करायचा, मॉनिटरी इंटरेस्ट मध्ये बॅलन्स ऑफ शेअर लिहायचे. पहिले आपण शेअर कॅपिटल लिहिलं, बॅलन्स लिहिलं आपण 80,000, रिझर्व अर्धा 60% होल्डिंगला दिलं म्हणजे कॉस्ट ऑफ कंट्रोलला दिलं, बाकीचं उरला मॉनिटरी इंटरेस्टला दिला 20,000. टोटल झाले आपल्याकडे 1,00,000. मग 1,00,000ला जे नाव दिलं, 1,00,000ला नाव दिलं आपण मॉनिटरी इंटरेस्ट. काय नाव दिलं सर, मॉनिटरी इंटरेस्ट. हा आहे मॉनिटरी इंटरेस्ट आपल्याला. ठीक आहे. आता मॉनिटरी इंटरेस्टला जागा कुठे द्यायची, मॉनिटरी इंटरेस्टला हे सुद्धा लायबिलिटीज आहे आपल्या वापरकडे, पण कोणाची लायबिलिटीज आहे, सबसिडियरी कंपनीच्या बॅलन्स शेअर होल्डरची ते एक अमाऊंट आहे, ते लायबिलिटीज आहे, ते एक लिहायचं कन्सोलिडेटेड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला टॉपिक एक आपल्याला एक छोटंसं एक्झाम्पल आपल्याला 10 मार्क्ससाठी विचारू शकते, म्हणजे 80 मार्क्ससाठी आपल्याला विचारू शकते की कॅल्क्युलेट ऑफ द गुडविल अँड कॅल्क्युलेट ऑफ सबसिडियरी कंपनी. सबसिडियरी कंपनीचा मॉनिटरी इंटरेस्ट आपल्याला विचारू शकते. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला लिहू शकता. हे एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नीट लिहून घ्या. आणि व्हिडिओ, हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही त्याला थांबून टाकायचा, स्टॉप करायचा आणि स्टॉप करत त्याला लिहून घ्यायचं. हा टॉपिक झाला आपला मॉनिटरी इंटरेस्टचा. मॉनिटरी इंटरेस्ट म्हणजे होते बॅलन्स. ठीक आहे, पहा व्यवस्थित पहा. ठीक आहे, पहिला आपण लिहून टाकायचं एवढं, व्हिडिओ थांबून ठेवायचा, लिहून घ्यायचा, हे दुसरं लिहून घ्यायचं. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा पुढे आपल्याकडे पुढे अजून आपल्याला खूप सारे दिलेले आहेत. तुमच्या एक्झाम येणार, एक्झाम आल्यानंतर त्या एक्झाम मध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. एवढंच आहे आपल्याला, एक्झाम्पल मध्ये सुद्धा आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे. जर ऑब्जेक्टिव्ह पेपर झाले त्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारतात आपल्याला. ठीक आहे. आता याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. तुम्हाला सेकंड एक्झाम्पल तुमच्याकडे समोर आहे 12 नंबरचं. बॅलन्स शीट दिले, तुम्ही कॉल पहा. बॅलन्स शीट आहे ऑन 31 मार्च 2006. लायबिलिटी शेअर कॅपिटल आहे आपल्याकडे, त्यानंतर रिझर्व्ह अँड फंड, प्रॉफिट अँड लॉस, प्रिव्हियस इयर प्रॉफिट है ना, शेअर कॅपिटल दिलं आपल्याला, रिझर्व्ह अँड फंड म्हणजे 1 एप्रिलचं, प्रॉफिट अँड लॉस 1 एप्रिल, आणि प्रॉफिट करंट इयर. हा पॉईंट आपण थोडा अडचण जाईल, अडचण म्हणजे समजायचं थोडा प्रॉब्लेम जाईल. हे प्रॉफिट, हे कोणतं प्रॉफिट आपल्याला, करंट इयर प्रॉफिट आहे. ठीक आहे. करंट इयर प्रॉफिट आहे, थोडं इकडे. ओके. तर माहिती आहे का, अनेक साऱ्या गोष्टी राहते म्हणून आपण काय कसं करतो, काय करतो त्यावर सुद्धा आपलं एक्झाम्पल डिफरंट राहते. की प्रत्येक गोष्टी एक्झाम्पल आपलं बरोबर राहील असं नाही, समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला. ठीक आहे ना. तर यामध्ये काय राहते, कधी कधी आपण एक्झाम्पल, आता तुमचे एक्झाम्पल आहे एवढ्यात तुमचं नोटिफिकेशन आलं होतं की एक्झाम तुमचं होणार आहे. एक्झाम झाली, ते एक्झाम्पल आपल्याला समजलं पाहिजे एवढंच आहे. त्यामध्ये काही विशेष असं काही टेन्शन घेऊन एक्झाम्पल करायचं नाही आहे, समजते आपल्याला. तर अशा पद्धतीने आपलं ते एक्झाम्पल राहील. नंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स आहे, असेट साईडला आपला दिलेला सन्ड्री असेट अँड दिलेला आहे 3,000. आता याच्यामध्ये पण इथेच आपल्याला समजेल मॉनिटरी इंटरेस्ट किती % आहे. आपल्याकडे शेअर कॅपिटल आहे सबसिडियरी कंपनी. आता ए समजा, हे ए कंपनी देअर होल्डिंग कंपनी, बी कंपनी देअर सबसिडियरी कंपनी. ठीक आहे ना. ठीक आहे. आता आपल्याकडे काय 40,000 शेअर आहे, 40,000 शेअर आहे. याचा रेट किती आहे, याचा रेट आहे 10चा रेट आहे. म्हणजे किती झाले शेअर आपल्याकडे, 4,000, 4,000 बरोबर आहे. 4,000 पैकी 3,000 शेअर कोणी घेतले, बरोबर. 3,000 शेअर कोणी घेतले, 3,000 शेअर है ना. कोणी 3,000 शेअर घेतले सांगा. ओके, कोणी घेतले, होल्डिंग कंपनीने है ना. म्हणजे याच्या 3,000 जे शेअर आहे, हे जे 3,000 शेअर जे आहे, हे 3,000 शेअर 50,000 ला होल्डिंग कंपनीने होल्ड केलेले. आता एक विचार करा, सिंपल विचार करा की 3,000 शेअर होल्डिंग कंपनी किती शेअर आहे, 4,000.
आणि इकडे किती आहे 3000 शेअर, म्हणजे 3000 पैकी शेअर 40,000 ना, बरोबर आहे. म्हणजे सबसिडरी कंपनीकडे 4000 शेअर आहे, त्यापैकी होल्डिंग कंपनी किती शेअर होल्ड केलेले आहेत 3000, म्हणजे आपल्याकडे बॅलन्स किती उरले 1000 शेअर आपल्याकडे बॅलन्स उरलेले आहे. समजलं? ठीक आहे, पाहू आपण. आता आपला कॅल्क्युलेट काय म्हणते, हे पॉईंट महत्वाचं आहे की ए कंपनी, ए फॉर होल्डिंग कंपनी acquired the share in B Limited on 1st August 2005. 1st ऑगस्टला ऍक्टिव्हेट केले त्यांनी. कोणत्या वेळेला? 1st ऑगस्टला ऍक्टिव्हेट केले. सर 1st ऑगस्टला ऍक्टिव्हेट केल्यानंतर काय होईल? आता इथेच येणार कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट. आपला कॅल्क्युलेट काय करा म्हणते, कॅल्क्युलेट आपल्याला कॅपिटल प्रॉफिट काढा म्हणते, गुडविल काढा आणि मॉनिटरी इंटरेस्ट काढा. 3 आपल्याला पॉईंट आपल्याला काढायचे आहे, ठीक आहे ना. 3 पॉईंट काढायचे आहेत, तर 3 पॉईंट आपल्याला सुद्धा समजलं पाहिजे. ते 3 पॉईंट काढताना कसे काढायचे, काय काढायचे याबद्दल बोलू आपण. तुम्हाला अजून काही अडचण जात असेल तर आपला खाली पट्टी सुरू आहे आपल्या नंबरची, अतुल ऑनलाईन कॉमर्स क्लासेस बाय मिस्टर अतुल दानव सर. व्हॉट्सअप नंबर 9860227171. कॉन्टॅक्ट नंबर 8668402092 404292 हा आपला कॉलिंग नंबर आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण वर्किंग नोट्स केली. आपलं नाव अतुल दानव, बीकॉम 6 सेमिस्टर आपल्या बद्दल बोलत आहे. आरटी मेन्यू नागपूर युनिव्हर्सिटी बद्दल आपण ते बोलत आहे. ठीक आहे. होल्डिंग कंपनी आपला टॉपिक जे आहे ते होल्डिंग कंपनी आपला टॉपिक आहे. होल्डिंग कंपनीमध्ये आपण बोलू आपण इथे. इलिस्ट्रेशन नंबर 12 वरती इलिस्ट्रेशन नंबर 12च आहे. इलिस्ट्रेशन नंबर 12 आहे, 12 आहे. एकदम 12 आपण 12 नंबर घेतला, इलिस्ट्रेशन नंबर 12. हे इलिस्ट्रेशन 12 आहे. यामध्ये 12 आहे. आता सबसिडियरी कंपनी बी लिमिटेड, सबसिडियरी बी म्हणजे काय होते, इथे सबसिडियरी कंपनी बीच आहे, कारण की होल्डिंग कंपनी इथे आपल्याला नाव दिलं बी लिमिटेड. आता या होल्डिंग कंपनीकडे शेअर किती आहे 4000 शेअर आहे. आता 4000 शेअर कसे निघाले मी तुम्हाला सांगितलं की कंपनीकडे 40,000 शेअर कॅपिटल आहे ना, 40,000 शेअर कॅपिटल ॲट दी रेट ऑफ 10 चा रेट आहे. मग 40,000 डिवाइड बाय 10 जर केलं तर किती निघणार आपल्याकडे, किती निघणार आपल्याकडे निघणार 4000 शेअर. आता 4000 शेअर पैकी होल्डिंग कंपनी किती होल्ड केलेले आहे 3000 शेअर होल्ड केलेले आहे. 4000 पैकी 3000 जर मायनस केले तर बॅलन्स आपल्याकडे किती शेअर उरते, बॅलन्स उरते आपल्याकडे 1000 शेअर बॅलन्स उरते आपल्याकडे, 1000 बॅलन्स उरते. म्हणजे बॅलन्स शेअर म्हणायचं आपला होल्डिंग कंपनी सबसिडियरी कंपनीकडे 4000 शेअर आहे. 4000 शेअर पैकी 3000 शेअर होल्डिंग कंपनी होल्ड करत आहे. बॅलन्स शेअर जे दे आर कॉलिंग देअर मॉनिटरी इंटरेस्ट, कॉल ऑफ मॉनिटरी इंटरेस्ट म्हणजे सबसिडियरी कंपनीचे टोटल शेअर पैकी जे होल्डिंग कंपनी शेअर घेऊन जाईल घरी, होल्डिंग कंपनी ती इन्व्हेस्टमेंट करेल त्या शेअर मध्ये, आणि ज्या शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट केली नाही, जे शेअर घेतले नाही आहेत ते बाकीचे उरलेले जे शेअर्स आहेत दे आर कॉलिंग देअर मॉनिटरी इंटरेस्ट. त्याला काय म्हणतो आपण मॉनिटरी इंटरेस्ट म्हणतो. मॉनिटरी इंटरेस्ट अल्पसंख्याक भागधारक म्हणजे ज्यांना मतदान केलं तरी निवडून येणार नाही, अल्पसंख्याक आहे ते. आता इथे काय झाले 3000 शेअर आहे, बरोबर आहे. मग 3000 आता आपण इथे पर्सेंट काढू आपण, किती पर्सेंट आहे बाबा, किती पर्सेंट शेअरिंग आहे होल्डिंग कंपनीचं सबसिडियरी मध्ये. मग 3000 डिवाइड बाय 4000, 3000 शेअर डिवाइड बाय 4000 शेअर इंटू 100%, 75%. म्हणजे होल्डिंग कंपनीचं किती शेअरिंग आहे, होल्डिंग कंपनीचं सबसिडियरी मध्ये 75% होल्डिंग आहे, 75% त्याचं मतदान आहे, म्हणजे शेअरिंग आहे होल्डिंग कंपनीचं सबसिडियरी मध्ये. तर 100% 75% होल्डिंग केलं तर बॅलन्स किती उरेल, बरोबर आहे सर, बॅलन्स किती उरेल 25%, बॅलन्स उरेल 25%. आता याचा आपण रेशो काढू शकतो, हे झालं पर्सेंट नुसार, म्हणजे होल्डिंग कंपनी 75% आणि बॅलन्स उरलं 25%. आपण रेशो सुद्धा काढू शकतोय रेशो नुसार. तर रेशो नुसार कसं आहे, आपल्याकडे टोटल किती शेअर होते 4000 शेअर, त्यापैकी 3000 शेअर कोणी घेतलाय, इथे मधात एक रेशो उडू आपण, इकडे येणार नाही, हे मधात रेशो उडू आपण. 3000 शेअर कोणी घेतले, होल्डिंग कंपनी होल्ड केलेला, बॅलन्स किती 1000. मग 3:1 येणार ना,
3:1 येणार, म्हणजे 3/4 1/4. हे झालं शेअरिंग रेशो. म्हणजे आपल्याला एक क्वेश्चन विचारते 1 मार्कला, तुम्हाला 100% 1 मार्कला क्वेश्चन विचारून तुम्हाला पेपरला की शेअरिंग दिलं असं दिलं राहील, आपल्याला क्वेश्चन दिलं राहील की सबसिडियरी कंपनी 4000 शेअर, होल्डिंग कंपनी होल्ड ओव्हर तर 3000 शेअर, कॅल्क्युलेट शेअरिंग रेशो. तर कॅल्क्युलेट शेअरिंग रेशो किती आहे? 3:1. ठीक आहे. हा प्रश्न हे लास्ट सेक्शनला म्हणजे मागच्या वर्षाला जे ऑब्जेक्टिव्ह पेपर झाले त्यामध्ये हा प्रश्न विचारला होता. ठीक आहे, तुम्हाला पण ते विचारले. ठीक आहे, विचारणार तुम्हाला. समजलं आता कसं करायचं? मॉनिटरी इंटरेस्ट म्हणजे टोटल सबसिडियरी पैकी ज्या होल्डिंगने घेतले ते होल्डिंगला द्यायचं, जे बॅलन्स उरेल ते त्या मॉनिटरी इंटरेस्ट मध्ये मॉनिटरी इंटरेस्ट म्हणून राहील. आता इथे दिलेला आहे डेट नुसार जे दिले असल्यामुळे आपण याला एक डायग्राम केला, या पद्धतीने केलं. कसं काय निघालं ते पाहू आपण. ठीक आहे, आता काय झालं इथे एक्झाम्पल मध्ये पहा. एक्झाम्पल दिलेलं आपल्याला इयर ऑफ द एंड आहे 31 मार्च 2006. 2006 ला इयर क्लोज होत आहे. केव्हा? 31 मार्च 2006 ला इयर क्लोज होत आहे. कळलं? आता त्या दिवशी क्लोज होत असल्यामुळे यांनी क्लोज होते 31 मार्च 2006 ला क्लोज होत आहे. आणि पण होल्डिंग म्हणजे ए कंपनी म्हणजे ए फॉर होल्डिंग कंपनी लक्षात ठेवा. होल्डिंग कंपनी अक्वायर्ड द शेअर इन बी लिमिटेड ऑन 1 ऑगस्ट. होल्डिंग कंपनी होल्ड केव्हा केले? 1 ऑगस्टला होल्ड केले. सर मग काय करायचं? पहिली मी डायग्राम केली. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. म्हणजे एप्रिल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 टोटल 12 महिने. 12 महिन्यापैकी एप्रिल यांनी होल्डिंग कंपनी केव्हा होल्ड केले? 1 ऑगस्टला होल्ड केले ना. यांनी होल्ड केव्हा केले? यांनी 1 ऑगस्टला होल्ड केले. यांनी 1 ऑगस्टला होल्ड केले. 1 ऑगस्टला होल्ड केले. 1 ऑगस्टला होल्ड केले. म्हणजे हा एरिया कोणता झाला? ऍक्विजिशन झाला ना भाऊ. हा जो एरिया झाला ऍक्विजिशन एरिया झाला ना. हा जो एरिया आहे हा काय आहे? होल्डिंग कंपनीचा. बरोबर आहे. आपण याच्या लास्ट सेक्शन सांगितलं आपण. हा कोणता एरिया आहे? हा आहे आपला बिफोर ऍक्विजिशन. आणि हा आहे आपला पोस्ट ऍक्विजिशन. हा जो एरिया आहे त्याला म्हणतो पोस्ट ऍक्विजिशन. ऑगस्ट महिन्यापासून तर मार्च महिन्यापर्यंत पोस्ट ऍक्विजिशन आफ्टर पोस्ट किंवा आफ्टर ऍक्विजिशन. त्याला आपण पोस्ट ऍक्विजिशन पण म्हणतोय किंवा आफ्टर ऍक्विजिशन. म्हणजे होल्डिंग कंपनीने शेअर होल्ड केल्यानंतरच आफ्टर ऍक्विजिशन. आणि होल्डिंग कंपनीने शेअर घेण्याच्या अगोदर बिफोर ऍक्विजिशन. मग बिफोर ऍक्विजिशन मध्ये कोणते महिने होते? एप्रिल, मे, जून, जुलै. किती महिने? 1, 2, 3, 4. म्हणजे 4 महिने ऍक्विजिशन आहे. म्हणजे होल्डिंग कंपनी शेअर होल्ड करण्याची किती ऍक्विजिशन आहे? 4 मंथ आहे. आणि ऍक्विजिशन केल्यानंतरचे किती महिने आहे? 8 मंथ आहे. ठीक आहे, 8 मंथ आहे. आता इथे आपल्याला दिलेलं आहे, लक्षात घेतलं, समजलं. म्हणजे होल्डिंग कंपनीने शेअर घेण्याच्या अगोदर किती महिने? 4. आणि नंतर किती महिने? 8 महिने आहे. ठीक आहे ना. चला ठीक आहे, एवढं आम्हाला कळलं. आता करायचं कसं? आता आपल्याला एक्झाम्पल मध्ये आता समजायचं, आपल्याला एक्झाम्पल समजून घेणं गरजेचं आपल्याला. बा एक्झाम्पल मध्ये काय म्हणते, मी तुम्हाला 2 कॉपी तुम्हाला व्ह्यू दाखवू का तुम्हाला कसं केलं त्यांनी? तर व्ह्यू दाखवतो तुम्हाला एक. मला त्याबद्दल थोडं समजून जाईल तुम्हाला. इथे पहा. आता आपल्याकडे किती आहे? दिसते बरोबर? नसेल दिसत 1 पेज करू आपण, पण थोडं समजून सांगतोय. रिझर्व 1 एप्रिल आहे. 1 पेजेस आपल्याला करावं लागेल का तुम्हाला कळणार नाही. सिंगल पेज. रिझर्व किती तारखेचा आहे? रिझर्व 1 एप्रिलचा आहे. रिझर्व 1 एप्रिल. अमाऊंट आहे 8000 अमाऊंट आहे. ठीक आहे, इथपर्यंत लिहितोय. त्यानंतर काय आपल्याला 1 एप्रिलचा आहे? त्यानंतर फर्स्ट त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे 1 एप्रिलचा आहे. आणि नंतर पुन्हा प्रॉफिट आहे, ते करंट इयर प्रॉफिट आहे. म्हणजे करंट इयर जे प्रॉफिट आहे हे करंट इयर प्रॉफिट आहे. मी याच्या अगोदर तुम्हाला मी थोडं काहीतरी सांगितलं, लक्षात असेल तुम्हाला तर, आहे ना. हे करंट इयर प्रॉफिट आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणत्या 2 गोष्टी मागच्या एप्रिलच्या आहे? एप्रिलच्या गोष्टी कोणत्या? रिझर्व आणि पीएल. हे जे रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस ओपनिंगचं जे आहे हे आपलं कोणतं आहे? पहिलेच आहे. मग या ठिकाणी काय केलं आपण? याच्यामध्ये रिझर्व
आणि पीएल ह्या दोन गोष्टी ज्या होत्या, ह्या दोन गोष्टी सुरुवातीच्या होत्या, म्हणजे ओपनिंग 1 एप्रिलच्या होत्या. या 1 एप्रिलच्या असल्यामुळे या पण इथे लिहिल्या. बरोबर आहे. म्हणजे ऍक्विजिशनच्या पहिलेच आहे रे ना. म्हणजे ऍक्विजिशन होल्डिंग कंपनीने शेअर केव्हा घेतलाय? ऑगस्टला घेतले. ऑगस्टच्या पहिलेचं काय? रिझर्व्ह ऑन पीएल प्रॉफिट आहे ना 2000 रुपये. आणि नंतर करंट इयर प्रॉफिट दिलेला आपला. करंट इयर प्रॉफिट केव्हा दिलेला आपल्याला? किती दिलं बाबा करंट इयर प्रॉफिट? तो तुम्हाला लक्षात ठेवला सांगा तुम्हाला मी आत्ताच. किती आहे ते? सर रागवू नका सर, आम्हाला रागवत नाही, समजून सांगा. आपल्याला करंट इयर प्रॉफिट किती आहे? 12,000 आहे. 12,000 आहे, ठीक आहे ना. 12,000 तुम्हाला समजलं पाहिजे बेटा. मी सोपी पद्धत सांगू राहिलो आपण. 12,000 आहे आपल्याला करंट इयर सबसिडरीचं करंट इयर प्रॉफिट आहे 12,000. आता या 12,000 करंट इयर प्रॉफिट आहे ना, म्हणजे टोटल इयरला प्रॉफिट आहे. म्हणजे प्रॉफिट केव्हापासून आहे? प्रॉफिट आहे 1 एप्रिलला याची गाडी सुरू झाली इथपासून, ठीक आहे. 1 एप्रिल गाडी सुरू झाली ना, इथपासून ते इथपर्यंत, या इयर पर्यंत किती वेळ टोटल किती रुपये दिले आहे? टोटल 12,000 आहे. 12,000 आहे. 12,000 12 मंथसाठी. हे समजलं? आता झालं काय सर मग? ठीक आहे. म्हणजे हे जे 12,000 आहे हे 12 महिन्यासाठी आहे ना, म्हणजे एप्रिल महिन्यापासून तर मार्च महिन्यापर्यंत करंट इयर प्रॉफिट म्हणलं तर या 12,000चे टोटली बिफोर ऍक्विजिशन आहे का? म्हणजे 12,000 हे होल्डिंग कंपनीचे होल्ड करायच्या अगोदरचे आहे का? नाही. नंतर आफ्टर ऍक्विजिशन आहे का? 12,000 रुपये हे नंतरचे ऍक्विजिशन का? नाही सर, ते पहिलेचे पण नाही आहे आणि नंतरचे पण नाही आहे. ते काय एप्रिल महिन्यापासून तर मार्च महिन्यापर्यंत आहे. ठीक आहे सर, ठीक आहे सर. आम्ही लंबरेश ओढली, आम्ही दोन भाग केले, दोन ते डिवायडेशन केले, अलग अलग डिवायडेशन केले ते आपण, अलग डिवायडेशन केले ना आपण. मग अलग डिवायडेशन केल्यामुळे अलग डिवायडेशन केलं काय झालं? घडलं काय बाबा सर? त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आला? प्रॉब्लेम आला ना, इकडे लक्ष द्या. किती महिने झाले? हे 4 महिने. हे किती महिने आहे? 12,000चे 4 महिने घ्या तुम्ही. 12,000चे 4 महिने म्हणजे पहिले ऍक्विजिशनचे. आणि इकडे 8 महिने. इकडे किती महिने घ्यायचे? 8 महिने. 12,000चे 8 महिने म्हणजे 12,000 गुणिले 4 भागिले 12 तर 4,000. म्हणजे किती उरले आपल्याकडे? 4,000. हे उरले 4,000. 4,000 उरलेलं आपल्याला. केव्हा 4,000 उरलेलं आहे? बिफोरचे. आणि आफ्टरचे किती झाले? 8,000 रुपये. आफ्टरचे किती झाले आपल्याला? 8,000 रुपये आफ्टरचे झाले. ठीक आहे, एवढं कळलं? बस एवढं समजू द्या. म्हणजेच ह्या जो रिझर्व होता हा रिझर्व पहिलेचा होता. प्रॉफिट पहिलेच होतं, पहिले आलं म्हणजे ऍक्विजिशन करायच्या पहिले आलं. करंट इयरचं प्रॉफिट पूर्ण 12 महिन्याचं होतं, त्याला 2 भाग केले, 4 महिने आणि 8 महिने. मग आता काय झाला? बिफोर. हा झाला बिफोर एरिया. हा झाला बिफोर एरिया. बिफोर एरियामध्ये काय येते? रिझर्व. हा जो रिझर्व 2,000 प्रॉफिट आणि करंट इयर प्रॉफिट आहे 12,000 आहे. मग बिफोर मध्ये किती महिने आहे? 4 महिने आहे. मग 4 महिने घेतले आपण. आणि नंतरचे किती महिने? आफ्टर मध्ये पाहू. आता आफ्टर मध्ये रिझर्व नाहीच, प्रॉफिट नाही. करंट इयर प्रॉफिट 8,000 रुपये. करंट इयर प्रॉफिट 12,000 आहे, पण त्यापैकी आफ्टरला किती गेले? 8,000 झाले. 8,000 रुपये. ठीक आहे. म्हणजे इथे किती झाले आपल्याकडे? जर इथे पाहिलं आपण, आपल्याकडे काय झालं? म्हणजे 8 2 10 10 4 14 14,000 कॅपिटल प्रॉफिट. याला कॉलम कॅपिटल. हे झालं कॅपिटल प्रॉफिट. आणि फक्त 8,000 झालं रेव्हेन्यू प्रॉफिट. 8,000 झालं रेव्हेन्यू प्रॉफिट. हे 8,000 रुपयाचे आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. मग टोटल आपलं टोटल कॅपिटल प्रॉफिट किती आहे? 14,000. किती आहे? 14,000 आहे बरं. टोटल किती आहे आपल्याकडे? 14,000 आहे. ठीक आहे, 14,000 आहे. या 14,000चे 75% कोणाला गेले? होल्डिंगला. आणि 25% कोणाला? मायनॉरिटीला. बा वरती बा कोणाला गेले? 75% होल्डिंग कंपनी आणि बॅलन्स मायनॉरिटीला गेले. तसं रेव्हेन्यू मध्ये किती गेले? रेव्हेन्यू मध्ये तसंच आहे. 8,000चे 75% होल्डिंगला आणि 25% मायनॉरिटी इंटरेस्टला. ठीक आहे, खाली आपल्याला नोट दिली आहे. कॅल्क्युलेट कॅपिटल प्रॉफिट. मग याचे हे कॅपिटल प्रॉफिट कोणतं? बिफोर ऍक्विजिशन, म्हणजे होल्डिंग कंपनी शेअर होल्ड करायच्या पहिलेच. याच्यामध्ये कोणते कोणते आहे सर? 8,000 हे आहे. 8,000 लिहिले आपण. 8,000. 2,000 प्रॉफिट आहे, हे 8,000 पहिलेच.
नंतर 2000 नंतरचं जे प्रॉफिट दिलं होतं आपल्याला ऑलरेडी 2000, नंतर करंट इयर प्रॉफिट दिलं. किती करंट इयर प्रॉफिट दिलं? 12,000. या 12,000 पैकी आफ्टर किती, बिफोर किती आहे? बिफोर 4 महिने आहे म्हणजे 4,000. 4,000ला करंट प्रॉफिट किती आहे आपल्याकडे? 4,000. ठीक आहे, हे 4,000 आहे म्हणजे 8 2 10 4 14 14 झालं टोटल कॅपिटल प्रॉफिट. त्याला नाव दिलं टोटल कॅपिटल प्रॉफिट. म्हणजे आपली कन्सेप्ट क्लिअर झाली. आपल्याला 4 किती 14,000 14,000 झाला आपला कॅपिटल प्रॉफिट. आता कॅपिटल प्रॉफिट किती आहे? 14,000. आता त्याचे दोन भाग पडले बरं. टोटल 100% होल्डिंग कंपनी आहे का? नाही. होल्डिंग कंपनी किती आहे? 75% आहे. मग 14,000चे आपण 75% केले आणि 25% काय केलं आपण? मॉनिटरी इंटरेस्ट. ठीक आहे, समजलं? म्हणजे होल्डिंग कंपनी 14,000 आहे, 100% आहे. या 100 पैकी 75% होल्डिंग कंपनीला गेलं म्हणजे 10,500 गेलं आणि 14,000चे 20% किती? 3,500 कोणाला गेलंय? मॉनिटरी इंटरेस्टला. आता तुमच्या थोडं लक्षात येऊन राहिलं असेल कदाचित. म्हणजे इथे का बरं 100% होल्डिंग कंपनी दिलेलं नाही? कारण सर 100% होल्डिंग कंपनी नाहीये, ते 75% आहे. मग 75% द्या ना त्याला. मग बाकीचे उरलेले बाकीच्या लोकांना द्या ना. पूर्ण टोटल कंपनीला किती प्रॉफिट आहे? कॅपिटल प्रॉफिट 14,000. त्यापैकी होल्डिंगला गेलं 10,500 75% आणि बाकीचं जे 25% आहे ते गेलं मॉनिटरीवाल्यांना. ठीक आहे, आता खाली दिलं आपल्याला कॅल्क्युलेट. ठीक आहे, कॅल्क्युलेट रेव्हेन्यू प्रॉफिट. आपल्याला कॅल्क्युलेट करू नका म्हणते पण केलं आपण. आता रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणजे काय? करंट इयर प्रॉफिट. करंट इयर प्रॉफिट जे आहे ते देर कॉलिंग देअर रेव्हेन्यू प्रॉफिट. त्याला काय म्हणायचं? रेव्हेन्यू प्रॉफिट. आता हे करंट इयर प्रॉफिट कुठे आहे? पण सर तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला किती आहे. आपल्याला टोटल प्रॉफिट किती झालं होतं? 12,000. त्यापैकी 4,000 गेले होते, उरले किती? 8,000. 8,000 हे करंट इयर प्रॉफिट आहे. करंट इयर प्रॉफिट 12,000च आहे. त्याच्यापैकी किती गेलं आहे? 8,000 गेलेलं आहे 8 महिन्याचं. ते 8 महिन्याचं जे गेलं आहे ते कॉलिंग देअर द रेव्हेन्यू प्रॉफिट. 8,000 ते आहे. 8,000ला आपण कॉल काय म्हणू शकतो? मला रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट आपला. मग रेव्हेन्यू प्रॉफिट मध्ये हिस्से पडेल बरं 2. 100% होल्डिंग कंपनी आहे का? नाही आहे. 100% होल्डिंग कंपनी नाही आहे सर. मग काय पर्सेंट, किती पर्सेंट कंपनी आहे? मग ते जेवढी असेल तेवढी घ्यायची. मग ठीक आहे, किती पर्सेंट आहे? 8,000चे 75% घ्या, 6,000 आणि 8,000 25% आहे 2,000 झालं 8,000. ठीक आहे, आता खाली पाहिजे पाहू आपण कॉस्ट ऑफ कंट्रोल कसं काढायचं. हे कॉस्ट ऑफ कंट्रोल कसं काढायचं आणि दोन्ही तुम्हाला स्क्रीन दाखवतो मी. कॉस्ट ऑफ कंट्रोल जे आहे हे आपलं 75% म्हणजे होल्डिंग कंपनी. समजा तुम्ही हे होल्डिंग कंपनीने आहे. इथे 2 नंबर यासाठी की क्वेश्चन मध्ये 2 नंबर मध्ये विचारलं होतं म्हणून 2 नंबर दिला आपण. आणि हे जे आहे बॅलन्स आहे मॉनिटरी इंटरेस्ट. बॅलन्स समजा मॉनिटरी इंटरेस्ट समजून जातं. ठीक आहे, आता होल्डिंग कंपनीमध्ये पहिले घ्यायचं कॉस्ट ऑफ कंट्रोल मध्ये घ्यायचं पहिले इन्व्हेस्टमेंट. आता होल्डिंगची इन्व्हेस्टमेंट किती आहे? वरती पाहून घेऊ आपण थोडं किती इन्व्हेस्टमेंट आहे. मागे पुढे एक्झाम्पल करणं आपल्याला गरजेचं राहील. ठीक आहे ना, समजायसाठी आपल्याला गरजेचं आहे. किती आहे सर? किती इन्व्हेस्टमेंट किती आहे? 50,000. म्हणजे होल्डिंग ए कंपनी म्हणजे होल्डिंग कंपनीने किती इन्व्हेस्टमेंट, किती रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे? 50,000ची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. मग 50,000ची इन्व्हेस्टमेंट केली असल्यामुळे ते 50,000 रुपये आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. इथे किती आहे? 50,000. $50,000 इकडे आपल्याकडे दिसलो मला. 50,000 आहे. होल्डिंग कंपनीने इन्व्हेस्टमेंट केलेली ते 50,000 50,000. ठीक आहे, लेस केले ते लेस शेअर कॅपिटल ऑफ सबसिडरी. आता सबसिडरी कंपनी शेअर कॅपिटल किती आहे? सबसिडरीकडे किती आहे सर? सबसिडरीकडे किती ते पाहू आपण. किती आहे? सबसिडीकडे 40,000 आहे. मग 40,000च केले का? नाही, 40,000 केले नाही. 40,000 किती पर्सेंट केले? 40,000 किती गेले? किती गेले 40,000? 40,000 केले आपण की 75%. फक्त 75% केले आपण. मग 40,000चे 75% किती निघणार सांगा? तुम्ही हुशार आहे. म्हणजे 40,000चे 75% 30,000. आता 40,000चे 75% कुठे गेले? कॉस्ट ऑफ कंट्रोलला म्हणजे होल्डिंग कंपनीला.
आणि बॅलन्स किती उरले मग आपल्याकडे, हे 70% बॅलन्स किती उरले मग 25%, 10,000 मॉनिटरीला. तसंच आपला कॅपिटल प्रॉफिट वर्किंग नोट्स नंबर 1 होल्डिंगला 10,500 आले होते, 10,500 आलं होतं होल्डिंगला, म्हणजे कॉस्ट ऑफ कंट्रोलला गेले. आणि बॅलन्स होतं मॉनिटरीला 3,500 गेलं मॉनिटरी इंटरेस्टला गेलं. तसं रेव्हेन्यू प्रॉफिट होल्डिंगला, होल्डिंगचं रेव्हेन्यू प्रॉफिट कुठे जाणार आहे, इकडे बा होल्डिंगचं रेव्हेन्यू प्रॉफिट इकडे गेलं, होल्डिंगचं रेव्हेन्यू प्रॉफिट या इकडे. आणि मॉनिटरीचं रेव्हेन्यू प्रॉफिट मॉनिटरीमध्ये, म्हणजे मॉनिटरीमध्ये रेव्हेन्यू कॅपिटल प्रॉफिट पण लिहायचं, रेव्हेन्यू प्रॉफिट पण लिहायचं, पण कॉस्ट ऑफ कंट्रोलला फक्त कॅपिटल प्रॉफिट लिहायचं. ठीक आहे. टोटल 30 आणि 10,500 किती झाले, 40,500 ना, याची टोटल करा 40,500, 40,500, 50,000 म्हणजे 40,500, 9,500, 9,500 कॉलिंग देअर गुडविल, त्याला नाव द्यायचं गुडविल. आणि गुडविल लिहायचं कन्सोलिडेटेड बॅलन्स शीटच्या असेट साईडला. नंतर मॉनिटरी इंटरेस्टची टोटल करायची 10, 13 आणि 2 15, 15,500, त्याला नावाचं मॉनिटरी इंटरेस्ट लिहायचं कॉस्ट ऑफ कन्सोलिडेटेड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आणि नंतर जे लिहायचं ते लिहायचं कन्सोलिडेटेड पीएल अकाउंट, जसं तुमच्याकडे दिलेलं आहे. होल्डिंग कंपनीचं बॅलन्स आहे 5,000, मग दाखवून तुम्हाला, म्हणजे गोष्ट लक्षात येईल पटकन तुम्हाला. वर्किंग नोट जास्त आली आपल्याला, याच्यामध्ये किती आहे, होल्डिंग कंपनी 20,000 आणि 5,000, नाही 20,000 तर रिझर्व्हच आहे म्हणा, याला काही येणार नाही. प्रॉफिट किती आहे 5,000 आहे आणि 20,000 आहे, 520 जर 25 झालं. आणि रेव्हेन्यू प्रॉफिट किती आहे, रेव्हेन्यू प्रॉफिट आलं आपल्याकडे, याचं किती रेव्हेन्यू प्रॉफिट आलं आपल्याकडे, ते आलं आहे 6,000. म्हणजे किती झालं मग आपल्याकडे, मग हा ना झाले 520 आणि 6 31,000. तर 31,000 लिहायचं कन्सोलिडेटेड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, पीएलच्या नावानं 31,000. अशा पद्धतीने आपलं म्हणजे कॅपिटल प्रॉफिट, कॉस्ट ऑफ कंट्रोल आणि रेव्हेन्यू आपल्या मॉनिटरी इंटरेस्ट आपला टॉपिक झालेला आहे. ठीक आहे ना. अशा पद्धतीने आपलं टॉपिक चालेल. आपलं तुम्हाला 2 एक्झाम्पल मी समजून सांगितले आहे. तुम्हाला गिफ्टेड म्हणून तुम्हाला ते 13 वाला एक्झाम्पल आहे, 13 वाला एक्झाम्पल सोपी आहे, सिंपल गणित आहे ते 13 वाला एक्झाम्पल. याच्यावर सुद्धा आपल्याला तुम्हाला मॉनिटरी इंटरेस्टचा पॉईंट आहे, तो मॉनिटरी इंटरेस्ट मला इथेच करायचा आहे. कॅल्क्युलेट कॅपिटल प्रॉफिट, गुडविल आणि मॉनिटरी इंटरेस्ट, हे तुमचं 13 नंबरचं होमवर्कसाठी तुम्हाला प्रॉब्लेम आहे. एक प्रॉब्लेम मला येणे, तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला मी याच्या आधी सांगितलं की तुम्हाला कोणताही जर प्रॉब्लेम येत असेल तर मला तुम्ही खालचा आपला नंबर आहे त्या कॉल करा, व्हॉट्सअप करा, काही विचारायचं असेल तर. हे तुम्हाला होमवर्क आहे 30 नंबरचा. व्हिडिओ थांबून थोडा गणित लिहून घ्या. त्यानंतर तुम्हाला गिफ्ट आहे 14 प्रॉब्लेम, 14 नंबर तुम्हाला एक प्रॉब्लेम आहे, ते तुम्हाला सुद्धा गिफ्टेड प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये हे तुम्हाला येणार नाही, हे आपण नेक्स्ट लेक्चर आपलं जेव्हा राहील तेव्हा आपण इंटरनल कोइंगचे टॉपिक घेऊ, इंटरनल कोइंग. ठीक आहे ना. तर ते टॉपिक सांगेन तुम्हाला. याच्यामध्ये अजून एक सांगेल तुम्हाला रेट्स ऑफ प्रॉफिट आहे, अनरिलाइज प्रॉफिटचं टॉपिक घेऊ आपण नेक्स्ट मध्ये. ह्या 14 मला तेच गणित एक्झाम्पल आहे, ते सध्या तुम्ही 14 करू नका. नंतर 15 तुम्हाला करायचं. 15 एक्झाम्पल सोपी आहे, याला थोडं व्हिडिओ थांबून ठेवायचं आणि एक्झाम्पल लिहायचं. 15 वाला नंबर तुम्हाला होमवर्कसाठी आहे, 13 आहे. 14 नका करू, 15 करा, 15 एक्झाम्पल करा. नंतर 16 सुद्धा तुम्हाला होमवर्कसाठी तुम्हाला एक्झाम्पल आहे. ठीक आहे. 15 आणि 16 तुम्हाला होमवर्क आहे, व्यवस्थित करून घ्या. काही अडचण आल्यास मला सांगा कमेंट्समध्ये, तुम्ही त्या कमेंट्स देऊ शकता. कमेंट्समध्ये मला तुम्ही तुमचे कमेंट्स मला येऊ द्या. काही विचार, पर्सनली काही विचार असेल तर आपला खाली नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा. तुम्हाला कुठे समजत नाही ते मला विचार, आपण नेक्स्ट व्हिडिओला आपण ते कमतरता दूर करू. बरेच लोकांनी फोन करून मला सांगितलं होतं की सर तुम्ही हिंदीमध्ये सांगा, तुमची लँग्वेज जी आहे ती हिंदी ठेवा, मी मराठीमध्ये बोलतोय, तुम्ही हिंदीमध्ये सांगा. काही हरकत नाही, नेक्स्ट काही व्हिडिओ असेल तर आपण हिंदीमध्ये टॉकिंग करू. आपण मराठीमध्ये टॉकिंग यासाठी की बरेच सारे मुलं मराठीमध्ये आहे, मराठीसाठी चांगला समजते म्हणून मराठीमध्ये आपण व्हिडिओ करतो. तुमची जर रिक्वायरमेंट असेल हिंदीमध्ये तर आपण हिंदीमध्ये सुद्धा टॉकिंग करू शकतो आपण, काही हरकत नाही. काळजी घ्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कंटिन्युटी क्लासमध्ये राहा. याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण घेऊ, त्याबद्दल तुम्ही मला सतर्क राहायचा. काही सूचना असल्यास मला नक्की सूचना द्या. स्वतःची काळजी घ्या, बाहेर जाऊ नका, कोरोना परिस्थिती आहे, बाहेर जाऊ नका.
ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला भेटू आपण. काही विचारायचं मला नक्कीच विचारा. ठीक आहे, बाय, टेक केअर, काळजी घ्या.